खरोखर ही शाहूनगरी आहे. कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळेला आनंदाची गोष्ट, आनंद वाटला. पण माझं पहिलं सर्वात महत्त्व त्याच्या आजा-आजीला. कारण आजा-आजीचं नातवा प्रेम असते, मग आई-वडिलांनी आणि मग गुरुला. या सर्वांचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. खरोखर कोल्हापूरचं नाव तिने उज्ज्वल केलं. असे अनेक टॅलेंट आहेत कोल्हापुरात. माझे आमदार, खासदार सगळ्यांना विनंती आहे, कोल्हापूरसारखा खेळ नाही, शाहूनगरी ही क्रीडानगरी आहे. कारण मला चांगला अनुभव आहे. मी पण चांगला खेळातनंच मोठा झालेलो आहे. मोठं झाल्यावर खेळाला तेवढं विसरू नका. आणि क्रीडा संकुलचं काम आहे ते लवकरात लवकर आहे. टॅलेंट एवढा आहे, पण सुविधा नसल्यामुळे आपण मागं पडायला लागलो आहे. आज पुण्या बॉम्बेत इकडे कुठेही एवढा खेळ नाही, तेवढा कोल्हापूर जिल्ह्यात सगळे खेळ आहेत. बॉम्बेत नुसता क्रिकेट आहे, इतर तो पुण्यामध्ये काही नाही. आता हे आपल्या इकडची संपूर्ण जिल्ह्यातली चांगली चांगली मुलं घ्यायची आणि प्रबोधिनीत घालायची. आणि त्यानंतर म्हणजे हे जर टॅलेंट खरोखर आपल्या इथं आहे. अनेकदा मी सगळ्यांचं आभार मानतो. असं सहकार्य असून दे. आणि माझं एक स्पष्ट मत आहे आमदार खासदारांना, तुम्हाला खरोखर कळकळीची विनंती आहे, तुमच्याकडे पद आहे त्याचा योग्य आणि चांगला वापर करा. शाहूनगरी ही क्रीडानगरी आहे. इथे सगळीकडे हवा बिवा सगळी चांगली आहे, खेळाडू पण चांगले आहेत, पण परिस्थिती आणि सुविधामुळं मागं पडतात. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज हॉकी स्टेडियम केलं. त्याचं कारण ते आहे, आम्हाला मिळालं नाही. आज आपल्या हॉकीमध्ये पण एवढी टॅलेंट मुलं होती, पण वेळ गेली. आत्ता पण आहेत. आज ना उद्या तुम्हाला ह्यातली मुलं इंडिया खेळायला दिसतील. हे माझं चॅलेंज आहे. असं सगळ्या खेळांचं जर त्यांनी केलं तर खरोखरच तुम्हाला सांगतो, शाहूनगरी क्रीडानगरी देशामध्ये एक कोल्हापूरचं चांगलं नाव होईल असं मला वाटतं. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आपण होऊन प्रयत्न करावेत. अनेकदा स्वप्नीलला माझं खरोखर मनापासून सर्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या खेळाडूंच्या तर्फे तुझं अभिनंदन. मोठा हो, पण परत कोल्हापूरला विसरू नकोस, खेळायला विसरू नकोस. परत मोठा झाल्यावर तुझ्या राधानगरीत एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शूटिंग रेंज कर. असे अनेक खेळाडू तयार होतील, असा तू प्रयत्न कर असं मला वाटतंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजय साळुंखे, सरदार, कोल्हापूर.